ही शंकरपाळी बघा किती खुसखुशीत झाली आहे, 2 बोटांनी चुरली जाते आणि ही गव्हाच्या पिठाची आहे बरं का, अजिबात मैदा वापरला नाही. अशी गरम गरम शंकरपाळी आणि त्याच्यासोबत गरमागरम चहा. आणि तुम्हाला सांगू का, मला तशी शंकरपाळी खूप आवडत नाही, मग ती कुठलीही असो. मला ती फक्त एकदाच आवडते, जेव्हा आपण गरम गरम करतो ना तेव्हा. असा लगेच मी चहा ठेवते, त्याच्यात ती गरम गरम शंकरपाळी टाकायची, थोडीशी भिजलेली चहामध्ये शंकरपाळी खूप भारी लागते. जे मला आवडतं ती मी मनापासून करते. तुम्हाला काय आवडतं हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि आज आमच्या मनुबाई घरी होत्या, त्यामुळं मग त्यांना काम करायचंच असतं, कारण तिला ते आवडतं. तर चला रेसिपीला सुरुवात करू. मी आधी सगळं सामान काढून घेते आहे. तर आपल्याला फक्त 4 जिन्नस लागणार आहेत: गव्हाचं पीठ, तूप, दूध आणि पिठी साखर. तर इथं मी या वाटीने सगळं साहित्य मोजून घेते आहे. तर वाटी भरत असताना खूप अशी दाबून भरायची नाही किंवा एकदम हलक्या हाताने भुसभुशीत भरायची नाही. वाटी भरत असताना तो पदार्थ वाटीमध्ये टाकून हलक्या हाताने त्याला सेट करायचा, म्हणजे तो पदार्थ वाटीच्या प्रमाणामध्ये आपण मोजत असताना व्यवस्थित मोजला जातो. बऱ्याच जणांच्या मला काय कमेंट येतात की ताई आम्ही सेमच प्रमाण घेतलं, आम्ही एकच वाटी वापरली होती, पण आमचा तो पदार्थ बिघडला, तेलकट झाला, विरघळला वगैरे वगैरे. तर वाटीचं प्रमाण घेत असताना आपल्याला फक्त ही काळजी घ्यायची, पदार्थ मोजताना हलक्या हाताने दाबून भरायचा, भुसभुशीत नाही किंवा एकदम घट्ट दाबून भरायचा नाही. तर गव्हाच्या पिठाच्या शंकरपाळीचं हे माझं खूप जुनं प्रमाण आहे, तेच मी वापरते, कारण मला ते कम्फर्टेबल पडतं. याच वाटीने कुठली एक वाटी एक भांडं डिसाईड करा आणि त्या वाटीने इथं सांगितलेलं प्रमाण मोजून घ्या. तर इथं मी घेतलं आहे 5.5 वाटी गव्हाचं पीठ. आता त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1.25 ते 1.5 वाटी पिठी साखर. तर आपली घरातली साखर असते ना, मोठी साखर, ती मी मिक्सरवर दळून घेतली आणि आपली पिठी साखर तयार झाली. बरेच जण म्हणतात पिठी साखर आपल्याला कुठं मिळते वगैरे, तर आपण ती घरीच करू शकतो, मिक्सरवर बारीक दळून घ्यायची. तर आपण घेतो आहे 1.25 वाटी पिठी साखर. साखर मोजताना पण आपल्याला ती गोष्ट लक्षात ठेवायची की वाटीने कसं मोजायचं. तुम्हाला अगदीच वाटलं तर तुम्ही अजून पाव वाटी पिठी साखर वाढवू शकता, पण त्यापेक्षा जास्त नको, कारण जास्त साखर झाल्यावर शंकरपाळी कडक होण्याची शक्यता असते. 1 वाटी पातळ केलेलं साजूक तूप घेतलं आहे आणि 1 वाटी आणि वर थोडंसं दूध लागणार आहे. दुधाऐवजी आपण पाणी घेतलं तरी पण चालेल. तर या वाटीने आपण सगळं प्रमाण घेतलं आहे. पुन्हा एकदा सांगते, 5.5 वाटी गव्हाचं पीठ, 1.25 ते 1.5 वाटी पिठी साखर, 1 वाटी आणि वर थोडंसं दूध किंवा पाणी वापरू शकता आणि 1 वाटी पातळ केलेलं साजूक तूप. तूप घट्ट मोजायचं नाही, नाहीतर ते जास्त मोजलं जातं आणि पदार्थ विरघळण्याची शक्यता असते. आता पहिल्यांदा आपण दूध गरम करून घ्यायचं आहे. हे दूध ऑलरेडी उकळून गार केलेलं आहे, त्याला फक्त आपल्याला थोडंसं कोमट करायचं आहे, अगदी 1 ते 1.5 मिनिटासाठी. दूध चांगलं कोमट झालं, गॅस बंद करूयात आणि आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला शंकरपाळीचं पीठ मळायचं आहे त्याच्यामध्येच याला काढून घेऊ. तर दूध गरम गरम असतानाच यामध्ये घालायची पिठी साखर आणि 1-2 मिनटं हिला चांगलं मिक्स करायचं आहे, जेणेकरून साखर दुधामध्ये चांगली विरघळून जाईल आणि तिच्यातल्या गुठळ्या मोडून घ्यायच्यात. तर साखर दुधामध्ये चांगली विरघळली. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे साजूक तूप. तर इथं मी साजूक तूप घेतलं आहे, तुम्ही वनस्पती तूप वापरू शकता किंवा तेल वापरलं तरी पण चालेल. तूप घातलं की यामध्ये अर्धा टीस्पून वेलची पावडर आणि अगदी 2 चिमूट मीठ घालायचे नकळत. असं म्हटलं जातं की मिठामुळं कुठलाही गोड पदार्थ त्याची चव खुलून येते, म्हणून घालायचं. तर आता सगळं साहित्य आपण घातलं आहे, याला 2 मिनटासाठी चांगलं फेटून घेऊया. साखर थोडीशी तळायला बसते ना, तर तिला चांगलं मिक्स करायचं. याला आपण 2 मिनटं फेटून घेतलं. आता जे गव्हाचं पीठ आपण मोजून घेतलं आहे त्यातलं सगळं पीठ एकावेळी घालायचं नाही, जेवढं मावेल तेवढं पीठ यामध्ये थोडं थोडं करून मिसळत जायचं. बऱ्याचदा काय होतं की गव्हाचं क्वालिटी कशी आहे त्याच्यावर ठरतं की आपल्याला किती पीठ लागणार आहे. काही गहू पाणी जास्त शोषून घेतो, तर काही गहू कमी पाणी शोषतो. त्यामुळे आपल्याला जसं मावेल तसं तसं पीठ ॲड करायचं आहे. कदाचित तुम्हाला थोडं जास्त लागू शकतं किंवा कमीही लागू शकतं. तर इथं मी हे सगळं गव्हाचं पीठ याच्यामध्ये ॲड करते आणि आता याला हाताने चांगलं मळून घेणार आहे. अगदीच तुम्ही सगळं गव्हाचं पीठ घातलं आणि तुम्हाला वाटलं की मळायला खूपच त्रास होतो आहे, तर तुम्ही थोडंसं दूध किंवा कोमट पाणी याच्यामध्ये घालू शकता. जसं की मलाही नंतर वाटलं की खूपच कोरडं झालं आहे, कारण तूप थिजतं ना, तर थोडंसं कोमट दूध मी वापरलं. तर याला आपण मळून घेतलेलं आहे. हे असं घट्ट मळायचं. याला असेच क्रॅक्स जातात, कारण तुपाचं मोहन आहे की नाही, तूप थिजेल तसं तसं त्याचे क्रॅक्स पाडत जातात. आता याचे समान आकाराचे गोळे करून घेऊ. मोठे मोठेच गोळे करायचे. तर इथं आपले हे गोळे तयार झालेले आहेत, 4 मोठे आणि 1 लहान. आता लगेच शंकरपाळी लाटायला घ्यायची आहे. खूप वेळ पीठ भिजत ठेवू नका, नाहीतर तूप थिजलं की हे लाटायला खूप अवघड जातं. अगदीच तुम्हाला झालाच उशीर तर पुन्हा थोडंसं कोमट दुधामध्ये याला मळून घ्या. थोडंसंच दूध लावा, खूप पातळ करू नका आणि मग लाटायला सुरुवात करा.
तर इथं मी ओटा छान स्वच्छ करून घेतला. बरेच जण विचारतात ओट्यावर का लाटता, तर ओटा आपला स्वच्छ असतो त्यामुळे मी पोळी वगैरे ओट्यावरच करते. तुम्ही पोळपाटावर करू शकता. आणि शंकरपाळी लाटताना आपल्याला ती थोडीशी जाडच लाटायची आहे, म्हणजे ती छान खुसखुशीत होते. तर साधारण 1 सेंटीमीटर जाडीची मी शंकरपाळी इथं लाटून घेतलेली आहे. कडा कापून घेतल्या आणि त्यानंतर याला आपण छोटे छोटे चौकोनी तुकड्यांमध्ये कापून घेऊ. इथं मी चौकोनी शंकरपाळी कापली. तुम्ही कापणीचा आकार दिला तरी पण चालणार आहे. तर शंकरपाळी कापून घेतली. उलथाण्याने हिला असं अलगद करायचं आहे आणि ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. एका वेळी आपण सगळी शंकरपाळी तळायला लाटून घेतली आणि मग एका वेळी तळायला घेतली तरीही चालते, फक्त ती झाकून ठेवायची. आता इथं मी खालीच बसली आहे, कारण पीठ आता थोडा गारठा पडला आहे ना, थोडंसं थिजत चाललं आहे ना, लाटायला जड जात आहे म्हणून. आणि आमच्या मनुबाईंनासुद्धा लुडबुड करायचीच होती म्हणून मी खालीच बसले. खरं सांगू का, मनस्वीने मला मध्ये प्रश्न विचारला होता की आई नेहमी आईच का स्वयंपाक करते. तर मला असं वाटतं की आपल्या वेळेचा काळ वेगळा होता. त्यावेळी वेगळ्या गोष्टी होत्या, म्हणजे पुरुष शक्यतो स्वयंपाकघरात नसायचेच. पण लॉकडाऊननंतर किंवा आत्ताचा काळ बदललेला आहे, हे लाईफ स्किल आहे, ते सगळ्यांना आलंच पाहिजे. आपल्या वेळी आपल्या नवऱ्यांना स्वयंपाक येत नाही, कारण त्यावेळी हे सगळं नव्हतं. पण तरीही आम्ही मुद्दामहून एकत्र थोडेफार एकमेकांना मदत करतो, जेणेकरून मुलांना हा माइंडसेट तयार व्हायला नको की स्वयंपाक करणं हे फक्त स्त्रीचंच काम आहे. त्यामुळं मनस्वी असेल, पार्थ असेल, आम्ही मुद्दामहून दोघं काम करतो, म्हणजे आम्ही नवरा बायको दोघं मिळून काम करतो, जेणेकरून मुलांच्या मनात तो माइंडसेट तयार व्हायला नको. आणि मग मुलंसुद्धा इंटरेस्ट घेऊन आम्हाला मदत करतात. असो, तुम्हीसुद्धा कधीतरी असा प्रयत्न नक्की करून बघा. सगळी शंकरपाळी आपली कापून झालेली आहे. आता मी तळायला घेते. आता तळणीसाठी आपलं सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहेच. तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते किंवा कस्टमर केअरवर कॉल करू शकता. आता तेल आपल्याला मध्यम गरम करायचं आहे. तेल जर खूप कमी गरम असेल तर शंकरपाळी तेलामध्ये विरघळते, मऊ पडते. आणि जर तेल खूप कडकडीत गरम झालं तर ती वरून करपते, आतून कच्ची राहते. तेल मध्यम तापलं. सुरुवातीचा घाणा असतो ना, थोडासा गॅस मोठाच ठेवायचा, कारण तेलाला पहिल्या बॅचला ताव नसतो ना म्हणून. आणि मग याच्यामध्ये शंकरपाळी सोडायची. जेवढी मावते त्यापेक्षा थोडी कमीच घालायची, कारण प्रमाणापेक्षा जास्त शंकरपाळी तेलात घातली तरीसुद्धा तेल पटकन गार होतं आणि शंकरपाळी मऊ पडते. आता साधारण मिनिटभर झाल्यानंतर शंकरपाळीने हलकासा आकार धरला, सेट झाली, थोडासा मऊपणा कमी झाला की अशी गोलगोल गोलगोल फिरवायची आणि एकदम मंद आचेवर छान अशी हलक्या तांबूस रंगावर तळून घ्यायची. या प्रकारे असा लांबट चमचा वगैरे वापरायचा गोलगोल फिरवायला, म्हणजे व्यवस्थित फिरवता येतं. तर हे बघा, आपली शंकरपाळी छान अशी एकसारख्या रंगावर तळून झाली. एक बॅच तळण्यासाठी मला साधारण 4 ते 5 मिनिट लागले. गव्हाच्या पिठाची आहे, त्यामुळं मैद्यापेक्षा ही थोडीशी डार्क रंगावर तळली जाते. तर हे बघा, किती एकसारखी तळली गेली आहे, बिस्किटासारखी दिसते आहे. आता मी मगाशी म्हणल्याप्रमाणे मला ना शंकरपाळी अशी गरम गरम खूप आवडते. तर पहिल्यांदा देवाला नैवेद्य म्हणून मी थोडीशी शंकरपाळी वाटीमध्ये देवासाठी ठेवली. म्हणजे जनरली आपण कुठलाही नवीन पदार्थ केला की देवाला ठेवतोच, तर शंकरपाळी देवाला ठेवली. आता मी टेस्ट करून बघणार आहे की कशी झाली आहे, म्हणजे सगळं बरोबर पडलं आहे का, कारण माझ्यात पेशन्स खूप कमी आहेत. तो भयंकर मस्त लागते, गरम गरम तर खूप छान लागते. आता उरलेली सगळी शंकरपाळी मी अशीच तळून घेते. तर हे बघा, छान शंकरपाळी तळली जाते आहे. तुम्हाला जर मैदा खायचा नाही आहे, गव्हाचं पीठ पण शंकरपाळी आवडते, तर ही रेसिपी करून बघा. किंवा तुम्ही अर्ध गव्हाचं पीठ अर्धा मैदा असं सुद्धा वापरू शकता, सेम याच प्रमाणामध्ये. तर सगळी शंकरपाळी अशीच तळून घेऊया. तर शंकरपाळीचा घमघमाट सगळीकडे सुटला आहे आणि वेगवेगळ्या रेसिपीज ट्राय करायच्या चक्करमध्ये आमच्या शेजाऱ्या-पाजाऱ्यांना दिवाळीच्या पदार्थांचे जे काही वास असतात ना, ते लवकरच यायला सुरुवात होते. आणि मग मला लगेच विचारतात, काय मग आज कुठला मेनू, आज याचा वास येतो आहे. तर असं शंकरपाळी तयार झाली आहे आणि आमच्या मनुबाईंची पण काहीतरी लुडबुड चालू आहे. तिला ती घ्यायची आहे, पण मी मुद्दामून देत नाही आहे, मजा करते तिची. तर ती घेऊन गेली शंकरपाळी खायला. मस्त झाली आहे बघा, किती छान खुसखुशीत झालेली आहे. ही पूर्ण गार होऊन द्या आणि मगच हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा. तयार झाली गव्हाच्या पिठाची शंकरपाळी. आणि आता इकडे माझा चहा पण तयार झालेला आहे. मी फक्त एकदाच शंकरपाळी खाते, फक्त गरम गरम असताना. परत मी नाही खात, खरं सांगते, कारण करूनही ते पदार्थ तेच करून करून सुद्धा खाण्याचा कंटाळा येतो. पण आपण घरच्यांसाठी करतो आणि मला तर सगळ्यांसाठीच करावं लागतं, तुम्हालासुद्धा सांगण्यासाठी. तर मस्त गरमागरम चहा, त्याच्यामध्ये अशी मूठभर शंकरपाळी घालायची, 2 मिनटं तिला भिजून द्यायचं आणि मग खायची. खूप भारी लागते. तुम्ही सुद्धा ही रेसिपी करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.